शाहूनगरमध्ये वारंवार पाणीपुरवठा विस्कळीत होत असून आठवड्यातून 3 ते 4 वेळा पाण्याची ओरड होत आहे। याबाबत जीवन प्राधिकरणाकडे तसेच वॉलमनकडे चौकशी केली असता वारंवार एकच कारण सांगतात की पंपिंग स्टेशनमध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने टाक्या भरल्या जात नसून पाणीपुरवठा होत नाही। त्यामुळे वारंवार एकच कारण सांगत असल्याने गुरुवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी जय सोशल फाउंडेशन शाहूनगर सातारच्या वतीने येथील ग्रामस्थांनी जीवन प्राधिकरणामध्ये धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले। यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील पाणी प्रश्न सोडवण्याबाबत अधिकाऱ्यांना मोबाईलवरून सूचना केल्या। शाहूनगरमध्ये सर प्रॉब्लेम आहे आता। तर लाईटचे सर प्रॉब्लेम आहेत। शाहूनगरला पाणी देण्यासाठी 3 स्टेजमध्ये सर पंपिंग होतं। आपल्या माहुलीमध्ये, विसाव्यामध्ये आणि इथं कॅम्पमध्ये। एका ठिकाणची जरी लाईट गेली, समजा एक 15 मिनटं लाईट गेली तर त्याचा तासभर पाण्यावर परिणाम होतो सर। पूर्वी आमच्याकडे स्टाफ 200-250 स्टाफ होता फील्डवरती काम करणारा। कंझ्युमर होता एक 4000, 5000, 6000। आता कंझ्युमर 22,000 झाले। स्टाफ शून्य आहे आमच्याकडे। फील्डवरती काम करणारा स्टाफ एक नाही। आम्हाला बाहेरची घेऊन काम करावे लागतं। त्याचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात। आम्ही जबाबदारी आमचीच आहे, मी काही डिनाय करत नाही। पण हे आहे तुमच्यासाठी शाहूनगर म्हणून नवीन स्कीम होती, तुम्हाला कदाचित माहिती असेल। नवीन टाकी आपण 4 भिंतीला बांधतोय। आत्ता जी जुनी टाकी आहे, दगडी टाकी, ती भरली की नेहमी पाझरून जाते। तिथं आम्ही नवीन टाकी बांधतोय। काम चालू आहे, पाईपलाईन पण टाकायचं। एकदा ती 1 वर्ष लागेल त्याला, मात्र ती झाली की बऱ्यापैकी आपला प्रॉब्लेम सुटेल सर। आत्ता आम्हाला आहे त्यातनंच रन करायला लागत आहे, त्यामुळं प्रॉब्लेम येतो।